कुठलीही क्रिया मानव पंथाच्या तत्वज्ञानात सांगितलेलं आहे, कुठलीही क्रिया मनसा वाचा आणि कर्तव्याच्या 3 टप्प्यामध्ये चालत असते. कुठली क्रिया एकदम शारीरिक घडत नसते, ती कधीतरी मनात आलेली असते, ती कधीतरी वाचेने आपण बोलतो आणि मग ती घडत असते, त्याच्याशिवाय ती तशी घडत नाही. मग आज आपली जी लात लागली ती चुकून लागली जरी असली तरी मी माझ्या मनामध्ये कुठेच यांना लात लागावी मारावी असा कुठेच उल्लेख केलेला नसताना देखील माझी चुकून का लात लागली, चुकून का होईना, असा विचार जाणकार व्यक्ती करतात. अजून मागे जातात, देवाला प्रार्थना करतात की गतजन्मी कुठल्या तरी सृष्टीमध्ये म्हणा किंवा कुठल्या तरी जन्मामध्ये म्हणा किंवा कुठल्या तरी क्षणाला म्हणा, माझ्या मनामध्ये कुठेतरी असा उल्लेख झालेला आहे, मानसिक वाचिक झालेला आहे माझं, आणि म्हणून आज ती लात लागलेली आहे. आज त्याचं जर का मुळापासून तुम्ही त्याचा प्रसव मोडला नाही, इथल्या इथे नाही. जसं मामाजी आम्हाला सांगायचे, हरळ असते ना, म्हणजे अंगणामध्ये ते गवत असतं बघा, एकदम दाट गवत असतं आणि ते अंगणामध्ये आवर्जून लावल्या जातं, नंतर त्याचा त्रास व्हायला लागतो, मग ते त्याची छाटणी होत राहते, परंतु ते परत परत येत राहतं. परंतु तुम्ही जर का काय केलं, पूर्ण जमीन ती खोदून काढली, सगळी माती दुसरीकडे नेऊन टाकली, नवीन माती आणून टाकली तिथे, मामाजींनी सांगितलं की त्या गवताची एक कांडी जरी त्या जमिनीमध्ये चुकून राहिली तर परत सगळं अंगण जे आहे तो एक गवत पूर्ण काबीज करत, पूर्ण अंगणामध्ये ते गवत परत उगवू शकतं. तसंच आहे की प्रसवाच्या बाबतीमध्ये असंच घडत असतं की एक जरी प्रसव आपला राहिला तर तो काय केला पाहिजे, आपण मुळासकट कुठलाही दोष घडला तर त्याचं मुळापासून तिथे जाऊन विचार केला पाहिजे आणि कुठे काय घडलं असावं याचा अंदाज आपल्याला ब्रह्मविद्या शास्त्राच्या माध्यमातून लागत असतो बरं का. ब्रह्मविद्या ज्ञान ज्यांना झालं किंवा जे त्याचं अध्ययन करतायत त्यांना गत भविष्य वर्तमान तिन्ही काळ कळतात. त्याच्यासाठी वेगळं ज्योतिषशास्त्र शिकायची गरज नाही, ब्रह्मविद्या शास्त्र शिका. स्वामींनी सांगितलेले वचन, त्या वचनाचे अर्थ, त्या संदर्भातले प्रकरण वचनाच्या त्या लीळा आणि त्याचं अजून जे जे काही विश्लेषण टीकाकारांनी केलेलं आहे सगळं अवगत करा. तुम्हाला गत भविष्य वर्तमान स्वतःच कळायला लागेल. आपल्याला कळतं पण आपल्याला दुसऱ्याचं गत भविष्य वर्तमान कळायला लागतं बरं का. आपल्याला जो चष्मा असतो ना, तो चष्मा आपण कशाच्या उपयोगी लावतो, दुसऱ्यांचे दोष बघण्यामध्ये उपयोगी लावतो. ब्रह्मविद्या ज्ञान हे स्वतःसाठी म्हणून अवगत करा, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी त्याचं अध्ययन करा, त्याचं चिंतन करा आणि त्याचं आचरण करा. ते ब्रह्मविद्या शास्त्र तुम्हाला सांगेल की तुम्ही गतकाळामध्ये काय केलेलं आहे, आम्हाला लगेच अंदाज लागतो.